महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत मोठं बहुमत प्राप्त केलं। परंतु दुसरीकडे राज्यात हरियाणा पॅटर्न चालण्याची ही चर्चा जोरात सुरू आहे। मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बाजूने ओबीसी फॅक्टर चालल्याचं बोललं जात आहे। या निवडणुकीत काही नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर युती आणि आघाडीतील काही नेत्यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला। या व्हिडिओमध्ये आपण ओबीसी वंजारी समाजातून किती उमेदवार विजयी झाले व ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे यूट्यूब चॅनल। धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल 1,38,143 मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला। राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत शरद पवार यांनी परळीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती। शिवाय मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमची ताकद दाखवून देऊ म्हणत धनंजय मुंडे यांना चॅलेंज केलं होतं। पण निवडणूक निकालात वन साइड मैदान मारताना धनंजय मुंडे दिसले। त्यामुळे परळीचा बॉस धनंजय मुंडे आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं। लक्षवेधी ठरलेली ही परळीची लढत अत्यंत अटीतटीची होईल असं वाटत असताना एकतर्फी झालेल्या या लढतीत शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। कारण परळीत येऊन पक्ष फोडणाऱ्यांना पाडा, गुंडगिरींना हद्दपार करा असा हल्ला बोल करत शरद पवार यांनी आवाहन केलं होतं। परंतु परळीचे मतदारांनी विकास पुरुष भूमिपुत्राला साथ देत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला। राजेसाहेब देशमुख यांना केवळ 49,997 एवढी मते मिळाली। तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांग यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली। एकनाथ शिंदे यांना दिलेली साथ यामुळे उद्धव ठाकरे यांनी गद्दाराला पाडा म्हणत कळमनुरीतील मतदारांना साथ घातली होती। परंतु आमदार बांगर यांचा कामाचा पॅटर्नमुळे महाराष्ट्रात त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत। म्हणूनच जरांगे यांनी कळमनुरीची जागा पाडणार अशी भूमिका घेतल्यानंतरही कळमनुरीतील सुज्ञ मतदारांनी कुठलाही जातीभेद न करता संतोष बांगर यांच्या गळ्यात 31,162 एवढ्या मताधिक्याने विजयाची माळ घातली। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून संतोष टारफे निवडणूक मैदानात उतरले होते, त्यांना 90,355 एवढी मते मिळाली। वंचितचे दिलीप मस्के यांना 18,198 तर अपक्ष अजित मगर यांना 4,196 एवढी मते मिळाली। परभणी जिल्ह्यातील लक्ष्मीपुत्रांचा मतदारसंघाशी ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे पुरस्कृत रासपचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पुन्हा एकदा विजयाचा भंडारा उधळला। या निवडणुकीत देखील ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्षाची किनार होती। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून विशाल कदम पुन्हा एकदा मैदानात होते। संजय राऊत यांनी रत्नाकर गुट्टे यांना घेरण्यासाठी सर्व सोपानाला लावलं होतं। तरीही आमदार रत्नाकर गुट्टे यांना 16,146 एवढं मताधिक्य घेत विशाल कदम यांना पुन्हा त्यांनी पराभवाची धूळ चारली। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सीताराम घनदाट यांना 40,291 मतं मिळाली। तर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या एंट्रीने हॉट सीट म्हणून ओळखल्या गेलेल्या नांदगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या विरोधातील तिन्ही उमेदवारांचा दारुण पराभव करत 89,874 मताधिक्य मिळवत विजय मिळवला। या मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना 22,120 मते तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना 48,194 तर दुसरे अपक्ष उमेदवार डॉक्टर बोरसे यांना 28,108 इतकी मते मिळाली व या विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे हे पुन्हा एकदा आमदार झाले। लातूर ग्रामीण मतदारसंघातून मागील निवडणुकीत 1,07,506 एवढं मताधिक्य मिळवत आमदारकी पटकावणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांनाही यावेळेस पराभवाचा धक्का बसला। भाजपकडून निवडणूक लढवणारे रमेश कराड यांनी 24व्या फेरीअखेर 624 मताची आघाडी आमदारकीचा गुलाल उधळला। काँग्रेसचे धीरज देशमुख यांना अति आत्मविश्वास नडल्याचं बोललं जात आहे। देशमुख कुटुंबियासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। सर्वात आश्चर्यकारक निकाल लागला तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ म्हणून ओळख असणाऱ्या सिंदखेड राजा मतदारसंघात। या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळाली। कसलीही पूर्व तयारी नसताना अचानक एबी फॉर्म मिळवत निवडणूक रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज काईंदे यांनी 4,650 मतांची आघाडी घेत आपल्या विरोधातील दिग्गज उमेदवारांना धोबीपछाड दिला। शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात असलेले विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांना 50,635 एवढं मतं मिळाली। तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजितदादांची साथ सोडून हाती तुतारी घेणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना 68,763 एवढी मतं मिळाली। तर वंचित आघाडीच्या कविता मुंडे यांना 16,658 मतं मिळाली। यामुळे आजपर्यंत विधानसभा निवडणुकीत अपराजित राहिलेले राजेंद्र शिंगणे यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला। मागील अनेक वर्षापासून सिंदखेड राजा मतदारसंघावरती त्यांची एकहाती वर्चस्व होते, पण यावेळेस मनोज काईंदे यांनी ते मोडून काढले। तर ठाण्यातील मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नजीमुल्ला यांना पराभवाचा धक्का देत शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विजयाचा चौकार ठोकला।
जितेंद्र आव्हाड यांनी जवळपास 96,228 इतक्या मताधिक्य घेत विरोधी उमेदवारांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. जितेंद्र आव्हाड यांना 1,57,141 मतं तर नजीबुल्ला यांना 60,913 एवढी मतं मिळाली होती. मुस्लिम बहुजन असलेल्या या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. मित्रांनो, ओबीसी वंजारी समाजातून येणाऱ्या या 7 उमेदवारांनी यंदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून 2, शिवसेना शिंदे गटाकडून 2, रासपकडून 1 तर भाजपकडून 1 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 असे 7 ओबीसी वंजारी समाजाचे आमदार यावेळेस विधानसभा गाजवतील. यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याबरोबरच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.